कष्ट करता करता बाप म्हणतो दोतार माझं फिटू दे नाहीतर फाटू दे, पण पोरगा 10वी सुटू दे. निकाल लागला, पोरान लावला देवा आणि निकाल ऐकता क्षणी बापाची गेली हवा. गाव जांभुळणी, तालुका मान. मी साहित्य क्षेत्रात लहानपणापासून आवड आहे. 3 पुस्तकं लिहिली, शेतात मळ्यात काम केली. मला वाटलं की आपलं एखादं पुस्तक आलं पाहिजे. नंतर मी काम करून काही पैसे जमा केलं. ह्या रंगीत रानाची फुलं आम्ही शेतकऱ्यांची मुलं, आम्ही कष्टाळू रोज घाम गाळू, कष्टकरी बैल खिलारी पाळू, आमच्या बैलाचं न्यारं चढवलं, कशी शोभून दिसतात झुलं. ह्या रंगीत रानाची फुलं आम्ही शेतकऱ्यांची मुलं, आम्ही कुणाला घाबरत नाही, आम्ही कुणाचं खाल्लं नाही, कसं कळतील मातीचं मोल, आम्ही धरणी आईची मुलं. ह्या रंगीत रानाची फुलं आम्ही शेतकऱ्यांची मुलं. आमच्या रक्तात रुजलंय कष्ट, हा जाणतो उभा महाराष्ट्र. आमच्या रक्तात रुजलंय कष्ट, हा जाणतो उभा महाराष्ट्र. कोण पोसेन डोळ्यांची वलं, तुझ्या हातानं घडवायचं भलं. ह्या रंगीत रानाची फुलं आम्ही शेतकऱ्यांची मुलं. आता मरमर मरायचं नाही, अन्यायाच्या विरुद्ध लढायचं आहे. पुढं पुढंच पडू दे पावलं, आता हसूड घेऊन चल. ह्या रंगीत रानाची फुलं आम्ही शेतकऱ्यांची मुलं, आम्ही शेतकऱ्यांची मुलं. नमस्कार, मी बाबासाहेब कोकरे, गाव जांभुळणी, तालुका मान, जिल्हा सातारा. मी साहित्य क्षेत्रात मराठी शाळेत असताना मला वाटतंय 5वी पासून कविता लेखन करतोय. आणि त्या वयात एक छंद कसा असतो आणि त्या वयात मला एक आवड निर्माण झाली आणि त्यातून मी कविता लिहित अनेक कविता लिहिल्या आणि पुढे जाऊन कॉलेजमध्ये अनेक कविता सादर केल्या. एक कॉलेजच्या काच फलकामध्ये माझी एक कविता लावलेली होती आणि त्या कवितेमुळं मला खरंच जास्तच आवड निर्माण झाली, कारण अनेक परिचयाची मुलं मुली त्यातून कवितेविषयी बोलू लागली आणि तिथून एक वेगळीच कवितेची मजा. माझं एक स्वप्न होतं की मराठी शाळेत असताना की माझं एक पुस्तक आलं पाहिजे. आणि पुढे जाऊन मी आई वडील वसईला कामाला असताना त्यांच्यासोबत मदत करत करत कॉलेज करत ही सगळं बघून मोकळ्या वेळात मी कविता लिहायचो. आणि हा माझा जो छंद आहे तो मी जोपासला आणि प्रचंड असं आणखी लेखन बरंच केलं. आणि ते केल्यानंतर मला वाटलं की आपलं एखादं पुस्तक आलं पाहिजे. नंतर मी काम करून काही पैसे जमा केलं आणि त्यातून मी एक पुस्तक प्रकाशित केलं. की असं करत 2 पुस्तकं प्रकाशित केली. वसईला होतो तर आमच्या सोबत लिहत लिहत त्याला नाद लागला. लहानपणापासून आवड आहे. 3 पुस्तकं लिहिली, शेतात मळ्यात काम केली. आणि तिथून मी नंतर माझं 2 कविता संग्रह प्रकाशित केलं. एक इंद्रधनू आणि एक तळमळ, असं एका वर्षात 2 कविता संग्रह माझं आलं. आणि एका कविता संग्रहाचं प्रकाशन अनाथांची माय, थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी माझ्या कविता संग्रहाचं प्रकाशन केलं. इतकी थोर मोठं व्यक्तिमत्व की ज्यांचं हात माझ्या पहिल्या पुस्तकाला लागलं. रानात तुडवत चाले रात्र काळी, अंगात फाटकी चोळी डोईवर मोळी, काठ्यातून गोळा करत सरपण, पोटातून कळा येतात तरी पण दिवस रात्र काम लिवलंय भाळी. रानात तुडवत चाले रात्र काळी, अंगात फाटकी चोळी डोईवर मोळी. कष्टाशिवाय दुसरं सुचत नाही, परिस्थितीला कधी खचत नाही, अशी इमानी सरळ साधीने भोळी. रानात तुडवत चाले रात्र काळी, अंगात फाटकी चोळी डोईवर मोळी. पाहिलेली आईसारखी एक बाई, दाट काळोख कापत घराकडे जाई, सावरत मोळी चाले ओढत शेळी. रानात तुडवत चाले रात्र काळी, अंगात फाटकी चोळी डोईवर मोळी. वर्षातून संसोद आला तरी आवडीनं खाई चटणी भाकरी, ना पुरणपोळी फक्त भाकरी शिडी. रानात तुडवत चाले रात्र काळी, अंगात फाटकी चोळी डोईवर मोळी डोईवर मोळी. भावनांचे सप्तरंग जपणारा इंद्रधनू आणि तळमळ हे कविता संग्रह माझं 2012 साली प्रकाशित झालं. आणि ह्या माझ्या एका पहिल्या कविता संग्रहाला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गीतकार प्रवीण दवणे सरांनी इतकं छान लेखन केलं की त्यामुळे एक मला प्रोत्साहन मिळालं. त्याने इंद्रधनू या कविता संग्रहावरती प्रस्तावनेपर शुभेच्छा अतिशय चांगल्या लिहिल्या. अशा दिग्गज कवींचा सहवास लाभला. तसेच गुरु ठाकूर महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी यांची सुद्धा एक भेट झाली. नंतर ज्यांच्या नावाशिवाय मराठी फिल्म इंडस्ट्री पूर्णच होऊ शकत नाही असे महान गीतकार जगदीश खेबडकर यांचा फोनवरती माझा संवाद झाला अभिप्रायासाठी. जवळजवळ मी जेवढ्या कविता लिहिल्या त्या दुष्काळावरती लिहिल्या. त्यातल्या एक अशा ओळी आहेत. देवा नशीबच फुटकं पदरी दुष्काळी चटक, सालून साल दुष्काळ दुष्काळ नाही आम्हा वर्षा काळ, तळ कोरड दिसे गाळ.
आभाळातल्या ताऱ्यागत जीवन तुटकं, देवा नशीबच फुटकं, पदरी दुष्काळी चटकं. जलाविना पीक नाही, पिकाविना धनधान्य नाही, नित्य संघर्ष अनपाणी, चुली पेटवाया शोधतो काटकं कुटकं, देवा नशीबच फुटकं, पदरी दुष्काळी चटकं. पाणी पाणी अनवाणी, उन्हात हिंडतो रानो राणी, कुठं दिसेना पाणी, आयुष्य जसं भरावं फुटकं मडकं, देवा नशीबच फुटकं, पदरी दुष्काळी चटकं, दुष्काळी चटकं. असं दुष्काळाचं भयान वास्तव मी माझ्या तळमळ या कविता संग्रहामध्ये रेखाटलेला आहे. अनेक शाळांमधून मी जो शब्दांचे फटकारे नावाचा जो कार्यक्रम घेतो आणि त्यामध्ये एक कविता अशी घेतो की अभ्यासाच्या नावाने वाजवतो डंका, वर्गात उत्तर देताना नेहमी नकार घंटा. अभ्यास कर म्हणताच मने पायात मोडलाय काटा, अभ्यास सोडून बाकी शोधत बसतो पळवाटा. कष्ट करता करता बाप म्हणतो दोतार माझं फिटू दे नाहीतर फाटू दे, पण पोरगा 10वी सुटू दे. निकाल लागला पोरान लावला देवा, आणि निकाल ऐकता क्षणी बापाची गेली हवा. तसं विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांची मान ताट राहिली पाहिजे, त्यांची हवा झाली पाहिजे, अशा पद्धतीनं मन लावून अभ्यास करून यशस्वी झालं पाहिजे, असा मी कवितेमधनं एक चांगला संदेश देत असतो. गेल्या 15 वर्षापासून मी शब्दांचे फटकारे नावाने अनेक शाळांमधून उपक्रम घेतोय. तर अनेक शाळांमधून कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला अशा उपक्रमाच्या माध्यमातून मला बोलवलं जातं. त्या ठिकाणी मी कविता सादरीकरणासाठी जातो आणि त्यावेळेस अनेक कविता सादर केल्यानंतर जो मुलांचा उत्साह वाहवा आणि त्यातून जी दाद मिळते, त्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेलं. आणखी कविता लिहित बऱ्याच कविता लिहिल्या आणि काही दिवसानंतर तोच माझा शब्दांचे फटकारे नावाचा संग्रह प्रकाशन होतोय. आता सगळंच आभाळ फाटलंय मित्रांनो, तुम्हीच सांगा किती मारणार शिलाय. आता सर्वसामान्य माणूस हुशार झालाय, म्हणून तर आम्ही विचार केलाय. अन्याय बघून लागले टाळका हालाय, न्यायासाठी सुरुवात कधी करणार बोलाय. दुनियेला कळू द्या जित्ताय का मेलाय, आज सूर्य उगू द्यायचा नाही म्हणून काहींनी सुरुवात केली कोंबडा डालाय. आम्हाला आमचा इतिहास माहिती नाही म्हणून तर घोटाळा झालाय. पण मित्रांनो, आपल्याला इतिहास घडवायचा आहे म्हणून तर शब्दांचे फटकारे जन्माला आलाय. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात अनेक ठिकाणी अनेक साहित्यिक, नवोदित कवी, लेखक उदयास येत असतात. त्यांना कुठंतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून अनेक शाळांमधून कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला, लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला असं उपक्रम झालं पाहिजेत आणि त्यांना कुठंतरी एक संधी देऊन त्यांच्या कलेचा सन्मान झाला पाहिजे. आणि उद्या एखादा साहित्यिक, लेखक सुद्धा विद्यार्थी घडू शकतो. त्यांना कुठंतरी एक अशा कार्यक्रमातून एक ठिणगी मिळते आणि त्यातूनच एखादा उद्याचा चांगला लेखक महाराष्ट्राला मिळतो. म्हणून असं कार्यक्रम झालं पाहिजेत, म्हणून शाळांनी असं उपक्रम राबवलं पाहिजेत. आज मला डिजिटल प्लॅटफॉर्म ज्यांनी उपलब्ध करून दिला ते प्रसाद माने सर यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. प्रसाद माने ऑफिशियल यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.